आपण ज्या सिग्नलला आपण थांबलो होतो तोच धाबा इथं, आणि तोच माणूस. गाडी मी थांबवली, त्या धाब्यावाल्याकडे बघत होतो, पण खाली उतरायची हिंमत नाही झाली. दरवाजे लॉक केले, काचही पूर्ण बंद करत पाहिलं. काय कापत होते, थरथरत होते, काय करावं सुचत नव्हतं. बायकोला म्हणलो, अरे काय आहे? पुणे ते मथुरा अशी आमची यात्रा होती. रात्री आम्ही पुण्याहून निघालो होतो. गाडीत संपूर्ण कुटुंब होतं. लहान मुलं होती, माझा मुलगा, छोटस बाळ आणि बायको. रात्री सुमारे 11 वाजता आम्ही सिन्नर जवळ चहा प्यायला थांबलो. एक छोटासा धाबा, आजूबाजूला काळोख, थंड वारा वाहत होता. मी चहावाल्याला विचारलं, अहो मथुरेला जायचंय, कोणता रस्ता बरा पडेल मला? तो काही सेकंद माझ्याकडे टक लावून बघत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, इंदोरचा रस्ता घेऊ नकोस, खूप खराब आहे. तुम्ही नागपूर मार्गे जावा. तेवढ्यात बाजूला उभा असलेला एक ट्रक ड्रायव्हरही म्हणाला, हो नागपूरहून जा, ते बेस्ट राहील. मला थोडं विचित्र वाटलं, कारण मोबाईलच्या मॅपवर इंदोरचा रस्ता तर खूप जवळ दिसत होता. कुटुंब सोबत होतं, मुलं होती, म्हणून आम्ही जास्त विचार न करता गाडी नागपूरच्या दिशेने वळवली. रात्री 12 वाजले होते. रस्ता एकदम सुनसान, समृद्धी महामार्ग. ना धाबा, ना दुकान, ना माणूस. कसलीही गाडी आम्हाला दिसत नव्हती. खूप दूरवर, म्हणजे 30-40 किलोमीटरच्या अंतरावर टोल नाक्यावाल्याचे लोकांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले हायवेचं, त्यांचीच हॉटेल, तेही खूप महाग. गाडी 90-100च्या स्पीडने चालू होती, पण असं वाटत होतं की रस्ता कधीच संपत नाहीये. थोडंसं पुढे गेल्यानंतर कधी कधी असं वाटायचं की यार, गाडी तिथंच थांबलेली आहे आणि फक्त रस्ता क्रॉस होतोय, म्हणजे रस्ता आपल्या डोळ्यासमोरून जातोय. काहीतरी विचित्र गोष्ट म्हणजे रस्त्यावर कधी कधी तेच झाड, तोच वळण आणि तीच पाटी परत परत दिसत होती. कसं बस समृद्धी महामार्ग आम्ही क्रॉस केला आणि नागपूरला आम्ही पहाटे पोहोचलो. एका ठिकाणी फ्रेश झालो, नाश्ता केला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. MP बॉर्डर सुरुवात झाली. मध्य प्रदेशच्या घनदाट जंगलामध्ये जात असताना एक आम्हाला मंदिर दिसलं, बंजारा माताच्या मंदिरमध्ये आम्ही थांबलो, आंघोळ केली, दर्शन केलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मध्य प्रदेशमधून प्रवास करताना आम्ही रात्रीच्या वेळेस सागर या ठिकाणी पोहोचलो. सागर मध्य प्रदेशमधलं एक शहर. त्या शहराच्या अलीकडेच आम्ही एका धाब्यावर जेवायला थांबलो. माहित नाही, धाब्यावाल्यानं आम्हाला विचारलं, कहा जाना है? मी आपलं म्हणालो, मथुरा. तो पुन्हा विचारतोय, कहा से आए हो? मी म्हणालो, पुणे, महाराष्ट्र. मी जसं पुणे म्हणालो, ते ऐकताच तो एकदम अचंबित झाला आणि म्हणाला, इतनी दूर से? वो भी मथुरा जा रहे हो? नागपुर होके क्यों आए हो? इंदौर से नजदीक पड़ता. इंदौर से रास्ता अच्छा था और वो भी नजदीक था. त्या क्षणी माझ्या मनात पहिल्यांदा विचार आला, तो चहावाला आणि ट्रक ड्रायव्हर आपल्याला चुकीच्या रस्त्यावर तर नाही पाठवलं? धाब्यावाल्याच्या मालकानं सांगितलं, रात्र खूप झालीये, मुलं सोबत आहेत, तिथेच कुठेतरी थांबा आणि सकाळी निघा. पण माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार होता, काही करून मथुरेला पोहोचायचे. मी त्याचं ऐकलं नाही. मी पुन्हा अंधाऱ्या रस्त्यावर निघालो. थोड्या वेळाने आम्ही ललितपूर जवळ पोहोचलो. रस्त्याच्या कडेला एक दगड दिसला, झाशी 240 किलोमीटर. मी मोबाईलच्या मॅपवर पाहिलं तर 110 किलोमीटर. मी विचार केला, कदाचित ती पाटी खूप जुनी असेल. पुढे पुढे गेल्यावर परत दुसरा दगड दिसला, झाशी 90. थोडं बरं वाटलं, पण 10 मिनिटांनी परत झाशी 180. आणखी थोडी पुढे गेल्यानंतर झाशी 220 आणि काही वेळानं झाशी 60. आता माझ्या अंगावर काटा उठायला लागला. दुरी कमी होण्याऐवजी कधी कधी वाढत होती, कधी कमी होत होती. जणू कुणीतरी आपल्याला त्या रस्त्यावर अडकून ठेवलंय. आजूबाजूला घनदाट जंगल. अचानक त्या कडेला एक पांढरा शुभ्र साया दिसला. कदाचित माहित नाही ते काय होतं, पण काही सेकंद ती हलली नाही. अचानक त्या गाडीच्या लाईटमध्ये ती गायब झाली. क्षणभर मला काहीच कळलं नाही. भीती वाटायला लागली. अचानक अंगावर काटे यायला लागले. मग आता आमची पक्की फाटली होती. एकतर रस्ता नवीन, रस्ता दूरचा, सोबत फॅमिली, लहान मुलं. आता करायचं तरी काय? परत एका ठिकाणी मी धाब्यावर चहा प्यायला थांबलो. वाटलं बाबा, खूप इतक्या दिवस असं वाटलं की यार, खूप कंटिन्यू आपण गाडी चालवते, कदाचित आपल्या डोळ्याला काहीतरी भास होत असेल. धाब्यावाल्याकडे गेला आणि चहा पिलं. धाब्यावाल्याला विचारलं, हे रस्त्यावर काही गडबड आहे का? मला क्यों, क्या हुआ? घडलेली घटना मी सांगितलं. त्याने एकच उत्तर दिलं, ह्या रस्त्याला दगडी पाट्याच नाही.
हा रस्ता नवीनही नाही, खूप जुनाही नाही. 5-6 वर्ष झाले हा रस्त्याचं काम झालेलं आहे. रस्त्याच्या बाजूला एकही दगडी पाटी नाही. जे लावली आहेत ती नवीन आहेत. मग माझ्या डोक्यात मुंग्या यायला लागल्या की ते दगडाची पाटी मला जे दिसत होते मग ते काय होतं. मी मुलं झोपली होती, बायको जागी होती माझ्यासोबत. तर काय करायचं काय कळत नव्हतं. कोणीतरी आपला रस्ता अडवतंय, अंगावर काटे येत होते, भीती वाटत होती. त्या अंधार रस्त्याला कोणीही नव्हतं, गाड्या नाही, काही नाही. मग देवाला प्रार्थना केली, महाकालचं मंत्र लावलं, महाकालचं नाव घेतलं. लगेच गाडीमध्ये ओम नमः शिवाय जय श्री महाकालचं मंत्र लावायला चालू केलं. गाडीमध्ये संपूर्ण गाडीमध्ये मंत्र घुमू लागत होतं आणि आम्ही हात जोडून प्रार्थना केली, महाकाल या अंधाऱ्या रस्त्यातून आम्हाला बाहेर काढ, मथुरेला आम्हाला सुखरूप पोहोचव. अचानक रस्त्याच्या कडेला एक छोटासा धाबा दिसला. बा ओळखीचा वाटला. आपण ज्या सिग्नलला आपण थांबलो होतो तोच धाबा इथं. आणि तोच माणूस. गाडी मी थांबवली, त्या धाब्यावाल्याकडे बघत होतो, पण खाली उतरायची हिंमत नाही झाली. दरवाजे लॉक केले, काचही पूर्ण बंद करत पाहिलं. काय कापत होते, थरथरत होते, काय करावं सुचत नव्हतं. बायकोला म्हणलो, अरे काय आहे. बायकोला म्हणलो काय करायचं आता सुचत नाही. आम्ही माझे अक्षरशः माझे पाय थरथर कापत होते. तोच धाबावाला कसं काय असू शकेल. आणि तोच माणूस. आपण तर एमपीत आहोत, मध्य प्रदेशमध्ये, आणि सिन्नरचा धाबा. अंगावर काटा यायला लागला. म्हणजे आम्ही जिथून रात्रीची सुरुवात केली आम्ही परत त्याच ठिकाणी येऊन थांबलो. कसं देवाचं नाव घेतलं आणि गाडी चालू केली. थोड्या वेळात आम्हाला एक पोलिसाची गाडी दिसली. गेले अर्धा एक तास त्या रस्त्यावर काही दिसत नव्हतं. ना कसले हॉटेल, ना लाईट, ना गाडी, ना कसला आवाज. फक्त आणि फक्त काळोख आणि आमची गाडी. कसं बसत सकाळ होत आली. आम्ही मथुरेला पोचलो. राधा राणीचं नाव घेतलं आणि मनात एकच विचार आला, जर त्या रात्री महाकालचा आशीर्वाद नसता तर कदाचित आम्ही या मथुरेला पोचलो नसतो. आम्ही आजही त्याच अंधाराच्या रस्त्यात लूपमध्ये अडकलो असतो. आजही मनात एकच प्रश्न येतो, तो चहावाला, तो ट्रक ड्रायव्हर आणि तो भयानक रस्ता. आम्हाला कोणीतरी अडवत होतं, आम्हाला कोणीतरी खेचत होतं, आम्हाला कोणीतरी पुढे जाऊ नका हे सांगत होतं. अक्षरशः हे गोष्ट सांगताना आत्ताही माझ्या अंगावर काटे येत आहेत. कदाचित असं वाटतं कधी कधी हे आमच्यासोबत घडलंय. एक स्वप्न होतं का कंटिन्यू गाडी चालवण्यामुळे आम्हाला तो एक भास झाला. काही असो, तो रस्ता आणि ती रात्र आजही माझ्या डोक्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. कारण की मला बरेचसे प्रश्नांची उत्तरं आजही मिळाली नाही.